मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 37. त्यांच्यानंतर महात्मा विदुर आसनावरून उठले. फुललेल्या प्राजक्ताच्या वृक्षासारखे ते शांत आणि प्रसन्न दिसत होते. त्यांचा आवाज अतिशय गोड होता. एखाद्या चपळ माशानं नितळ जलाशयात सहजपणे गोल मोहक गिरक्या माराव्यात तसा तो सगळ्या सभागृहात घुमत होता. ते म्हणाले, तुम्ही सर्वांनी श्रीकृष्णाबद्दल आता ऐकलंच आहे. मी अधिक काय बोलू? तरीही एवढंच सांगतो की जग काय म्हणेल याची मुळीसुद्धा चिंता न करता मी स्वतःला श्रीकृष्णाचा एक नम्र भक्त मानतो. भक्त हा कधीच आपल्या दैवताबद्दल काही बोलत नसतो. त्यानं त्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात श्रद्धेनं पुजलेलं असतं. भक्ताला आपल्या भावना व्यक्त करायला भाषासुद्धा अपुरी वाटत असते. ते लागलीच आसनस्थ झाले. त्यांच्यानंतर महाराज धृतराष्ट्र उभे राहिले. ते घोगऱ्या आवाजात बोलू लागले, मी श्रीकृष्णाला कधीही पाहिलं नाही, पाहू शकतही नाही, पण विदुराच्या तोंडून त्याच्याविषयी पुष्कळ ऐकलं आहे. ते ऐकताना कधी कधी आपणाला दृष्टी नाही याचं मला मनस्वी वाईट वाटलं आहे. दैवयोगानं कधी काळी मला दृष्टी लाभलीच तर सर्वात प्रथम मी मथुरेला जाईन. बस एवढंच मला त्याच्याबद्दल सांगता येईल. आपल्या डोळ्यांच्या कडांवर साचलेलं पाणी उत्तरेच्या टोकानं सावरीत ते खाली बसले. त्यांच्यानंतर गुरुद्रोण, शकुनी मामा, सेनापती असे अनेक मानकरी एका पाठोपाठ बोलले. सर्वांनी काही ना काही असामान्य असंच श्रीकृष्णाचं वर्णन केलं. माझं कुतूहल सारखं वाढत होतं. क्षणभर मनात आलं की एकदा मथुरेला जावं आणि या सर्वांना एवढ्या लहान वयातच प्रिय होणाऱ्या त्या श्रीकृष्णाला एकदा पाहून यावं, त्याच्याशी जमल्यास एक वेळ बोलावं. मी अशा प्रकारचा विचार करीत होतो तेवढ्यात ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर संथ बोलू लागला. पितामह, अमात्य, विदुर काका आणि महाराज यांनी इतक्या स्पष्टपणानं सांगितल्यावर मी या ठिकाणी अधिक असं काय सांगणार? शिवाय श्रीकृष्ण हा आमचा मामे भाऊ आहे. आम्ही त्याच्या आणि आपल्या सर्वांच्या आज्ञेत नम्रपणे राहू. तो खाली बसताच ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधन उठला. आपली पुष्टमान सगळीकडे गरगर फिरवीत तो म्हणाला, राजा श्रीकृष्णाचं वर्णन या राजसभेत झालंच आहे. मी अमात्यांना एवढीच सूचना करतो की त्यांनी लागलीच एक सुवर्णमंडित मुकुट, एक रुपेरी मुठीचं खडक आणि तलम राजवस्त्र कुरूंच्या वतीनं मथुरेला उपहार म्हणून आजच पाठवावीत. माझ्यानंतर अंगराजकर्णानं या प्रसंगी 4 शब्द बोलावेत असं मी सुचवितो. तो माझ्याकडे पाहत हसला आणि आसनावर बसला. मला न विचारताच त्यानं मी काहीतरी बोलावं असं उगाच सुचवून ठेवलं. आता मला जे सुचेल ते बोलण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. श्रीकृष्णाबद्दल मला जे काही माहीत होतं ते केवळ ऐकूनच, त्याला मी कधीच समक्ष पाहिलेलं नव्हतं. तरीही मी बोलायला उभा राहिलो. एकदा मी कुरूंच्या मानचिन्ह असलेल्या त्या चंद्रदेवांच्या प्रतिमेकडे पाहिलं आणि शरद ऋतूत काही अनोळखी धवल पक्ष्यांचे थवेच्या थवे जसे कुठून तरी आकाशात येतात तसे अनेक अनपेक्षित विचारांचे थवेच्या थवे माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जमू लागले. मी संथ स्वरात बोलू लागलो, मी श्रीकृष्णाला अजून एकदाही पाहिलं नाही. तरीही मी त्याच्याबद्दल आज माझा परम मित्र युवराज दुर्योधन याच्या आग्रहासाठी 2 शब्द बोलणार आहे. श्रीकृष्णाबद्दल एखादा विचार मांडताना त्याची संपूर्ण माहिती असायलाच हवी असंही काही नाही. त्याच्या जीवनात घडलेल्या घटनांवरून एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करता येईल. आपण सर्वांनी कथन केलेल्या माहितीप्रमाणे श्रीकृष्णानं आपल्या अन्यायी आणि अत्याचारी मामाला स्वतःच्या हातांनी खरोखरच निखंदून टाकलं असेल तर श्रीकृष्ण हा माझ्या मताप्रमाणे आर्यावर्तातला सर्वात पहिला द्रष्टा राजा आहे. कारण सत्याच्या द्वंद्वात त्यानं आपल्या राष्ट्रापुढं आपल्या नात्याचा निधड्या मनानं सर्वप्रथम बळी दिला आहे. आपण सर्वांनीच त्याचा आदर्श सर्व काळ डोळ्यांसमोर ठेवावा इतका तो उदात्त आहे आणि केवळ म्हणून मला श्रीकृष्ण वंदनीय आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून माझ्या कल्पनेचं स्वागत केलं. मी खाली बसलो. लागलीच एका प्रशस्त तबकातून एक सोनेरी मुकुट, एक खडक आणि रेशमी राजवस्त्र सभागृहात आणण्यात आली. महाराजांनी तबकाला हस्तस्पर्श केला. सर्वांच्या वतीनं अमात्यांनी मथुरेला जावं असा निर्णय करण्यात आला. राजसभा विसर्जित झाली.
सर्वजण सभागृहाबाहेर पडू लागले. मी समोर बसलेल्या पांडवांकडे पाहिलं. भीम माझ्या डोळ्यात खोलवर रोखून पाहत होता. अर्जुन माझ्या कानांतील कुंडलांकडे डोळे विस्फारून पाहत होता आणि युधिष्ठिर अजूनही माझे पाय निरखीत होता. थोड्या वेळातच जेव्हा ते सर्वजण सभागृहाबाहेर पडले तेव्हा केवळ मी, शोण आणि दुर्योधन तिघेच सभागृहात राहिलो होतो. सर्वात शेवटी आम्हीही बाहेर पडलो. राजस्त्रियांच्या सौधावरून बाहेर पडणारा सोपान सभागृहाच्या उजव्या बाजूलाच होता. त्या सोपानावरून राजस्त्रिया उतरत होत्या. आम्ही सभागृहाबाहेर आलो त्यावेळी राजमाता कुंती देवी तो सोपान उतरीत होत्या. त्यांच्या अंगावर अनंताच्या धवल फुलासारखं पांढरशुभ्र वस्त्र होतं. अतिशय धीमेपणानं त्या एक एक पायदंडी उतरत होत्या. माझी त्यांची दृष्टीभेट होताच त्या पायदंडीवर तशाच थांबल्या. माझ्या कुंडलांकडे त्या एकटक पाहत असाव्यात. मी श्रीकृष्णाबद्दल काढलेले उद्गार त्यांना आवडले असावेत. श्रीकृष्ण हा त्यांच्या बंधूंचा पुत्र होता. त्यांच्या चर्येवरून त्या माझ्याशी काहीतरी बोलणार असाव्यात असंच मला वाटलं. मीही क्षणभर थांबलो, पण दुर्योधनानं माझा दंड धरून मला हळूच पुढं ओढलं. तो म्हणाला, कर्णा, आज तू फारच समर्पक बोललास. मला तुझं बोलणं फारच आवडलं. आज तू माझ्याबरोबर माझ्या कक्षात चल. आपण थोडा फलाहार करू, मगच तू परत जा. मी त्याच्याबरोबर चालू लागलो. माझ्या मनात श्रीकृष्णाचेच विचार घोळत होते. पांडवांचं त्याच्याशी नातं होतं. आपलं त्याच्याशी कसलंच नातं नाही. आपण त्याला कधी पाहिलं नाही. याबद्दल मला खंत वाटत होती. रात्री वृषालीकडून राजमाता कुंती देवींची आणखी एक महत्त्वाची वार्ता कानी आली. राजसभेचं कामकाज कसं काय चालतं ते पाहावं या कुतूहलानं आणि दुर्योधनाची बहीण दुश्शला देवी हिच्या आग्रहानं वृषाली राजसभेत स्त्रियांच्या सौधात येऊन बसली होती. तिला पाहताच राजमातेनं तिला एका दासीकरवी आपल्याजवळ बोलावून घेतलं व शेजारी बसवून घेतलं. तिच्या पाठीवरून त्यांनी प्रेमभरानं हातही फिरवला. वृषालीनंही त्यांना आदरानं वाकून वंदन केलं. राजसभेचं सर्व कामकाज संपेपर्यंत ती राजमाते शेजारीच बसली होती. तिच्या जवळच दुश्शला देवी होती. ती वृषालीला अधूनमधून अनेक प्रश्न विचारत होती. राजमाता जवळच असल्यामुळे शक्यतो दबक्या आवाजात ती तिच्या प्रश्नांना उत्तर देत होती. दुश्शला देवीनं एक प्रश्न तर तिला अतिशय खोचक विचारला होता. मला तो प्रश्न वृषालीच्या तोंडून ऐकण्याची फारच उत्सुकता लागली. तिनं तिला काय उत्तर दिलं हेही मला पाहायचं होतं, पण काही केल्या ती तो सांगायलाच तयार होईना. ती म्हणे, मला तिचा तो प्रश्न सांगायला लाज वाटते. मी तिला खोदून खोदून विचारलं, तिची अनेक अर्जवे केली, पण व्यर्थ. ती काहीच दाद देत नव्हती. काही झालं तरी स्त्रियांच्या मनातलं असलं काही गुपित अट्टहासानं काढून घेणं केव्हाही अवघडच. जगात सर्वात सखोल आणि कधीही अंत न लागणारं काय असेल तर ते स्त्रियांचं मन. त्यांच्या मनातील रहस्य काढून घ्यायचं असेल तर त्याला एकच राजमार्ग आहे, तो म्हणजे त्या रहस्याचं आपल्याला काहीच महत्त्व वाटत नाही असं भासविणं. असं झालं की मग जे पाहिजे तेच नेमकं त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं. कधी कधी मूळ घटनेत भर घातली जाऊन. वृषालीनं माझी ताणलेली उत्सुकता ओळखून जाणीवपूर्वक तो प्रश्न काय होता हे मला सांगायचं टाळलं. स्त्रिया म्हणजे खरोखरच वळवाचा पाऊस. पाहिजे त्यावेळी येणार नाही, नको तेव्हा निश्चित कोसळेल. वृषाली तो प्रश्न असाच केव्हा तरी मला आपोआप सांगणार होती. मला धीर होता. वैवाहिक जीवनाची परिपूर्णता पुत्रसौख्यात असते. पुत्रमुख पाहताना पित्याला आपलं जीवन धन्य झाल्याचा एक अननुभूत आनंद प्राप्त होतो. गर्भधारिका वृषाली अनेक दुर्मिळ फळांची आणि हर तऱ्हेच्या वस्तूंची मागणी करीत होती. तिची मागणी पुरविताना मी केलेल्या थट्टेनं ती लाजून चूर होई. सगळ्या राजवाड्यावर तिचे सर्व हट्ट पुरविण्यासाठी सेवक सेविका धावपळ करीत होत्या. खऱ्या अर्थानं ती अंगराज्ञी झाली होती. वृषालीला होणाऱ्या पहिल्याच पुत्राचं नाव काय ठेवावं याचा मी कितीतरी विचार केला, पण योग्य नाव सुचतच नव्हतं. ते काम तिच्यावर सोपविण्यातच शहाणपणा होता. ती निवडील ते नाव निश्चित शोभणार असणार होतं. माझ्या मनात एकच विचार वारंवार घोळत होता. माझ्या या पुत्राला कवचकुंडलं असलीच पाहिजेत. कसा दिसेल तो त्या कवचकुंडलात? मी लहानपणी दिसत असेन तसाच तो दिसणार. शेवटी वृषालीला पुत्र झाला, पण पण त्याला कवचकुंडलं काही नव्हती.
माझं मन शंकेनं घेरून गेलं. तो सशक्त होता पण कुंडलहीन होता. त्याचं नाव काय ठेवावं याचं औत्सुक्य मला राहिलं नाही. त्याला कवच कुंडलं का नाहीत या शंकेनं मात्र माझं मन पोखरलं जात होतं. त्याचं नाव सुदामन ठेवलं गेलं. त्याच्या नामाभिकरणानिमित्त वाड्यावर प्रचंड भोजन समारंभ झाला. आपल्या कुठल्याच पुत्राला कवच कुंडलं असणार नाहीत असं होणार नाही एवढं एकच समाधान मी माझ्या मनाचं करीत होतो. या पुत्राला नाही पण दुसऱ्याला तरी निश्चित कवच कुंडलं असतील अशी मी मनाची समजूत घालीत होतो. शेवटी आशा हीच जीवनाची सर्वात महान शक्ती असते.